पिंपरी चिंचवड शहर आणि या शहरात प्रभाग क्रमांक 9. 9 म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बालेकिल्लाच. याच नुकताच जाहीर झालेल्या पॅनलमधील राहुल भोसले, वैशालीताई घोडेकर, सारिकाताई मासुळकर आणि सिद्धार्थ बनसोडे अशा 4 जणांचा हा पॅनल. यामधील सारिकाताई मासुळकर नक्की काय आहेत? काय त्यांच्या सामाजिक कार्याची बांधिलकी आहे? नागरिकांशी कसा थेट त्यांनी आतापर्यंत संवाद साधलेला आहे? आज आपण जाणून घेत आहोत. ताई, काय सांगाल? काय परिचय द्याल की मी सारिकाताई मासुळकर म्हणून? नमस्कार, मी सारिका विशाल मासुळकर. गेली 15 वर्ष माझे पती विशाल मासुळकर हे समाजसेवेचं काम करतात आणि मी त्यांच्याबरोबरच काम करते आहे. आणि मी आता जो प्रचार करते आहे तो घरोघरी, अगदी एक घर पण मी सोडत नाही, घरोघरी जाऊन मी माझी ओळख निर्माण करते आहे. आज येणारं इलेक्शन हे नक्की कोणत्या पार्श्वभूमीवर राहणार आहे? गटातटाचं राजकारण राहील किंवा विकासाच्या मुद्द्यावर राहील? काय सांगाल? राजकारण हे नेहमी विकासाच्या मुद्द्यांवरच बोललं गेलं पाहिजे, असं माझं पर्सनली मत आहे. आपल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी नागरिकांना आवाहन करेल की 15 तारखेला जे इलेक्शन आहे तर घड्याळासमोरील बटन दाबून चारही उमेदवारांना विजयी करा. नक्कीच. या राहिल्या सारिकाताई मासुळकर आणि एका खंबीर पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. आज याच प्रभाग क्रमांक 9 मध्ये एका स्त्रीच्या मागे पुरुषाचाही तेवढाच खंबीर हात आहे. त्याच स्त्रीच्या मागील पार्श्वभूमी आणि खंबीर हाताला आपण भेट देतोय. विशाल भाऊ, काय सांगाल? आज या राजकारणामध्ये आपण राष्ट्रवादी गटाकडून इच्छुक आहात. काय भावना आहेत? काय सांगाल? माहिती द्या. मी गेली 13-14 वर्ष या समाजकारणामध्ये आहेत. या ठिकाणी मी अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने समाजकारणात त्यांना अगदी रात्री अपरात्री त्यांना मदत केलेली आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून येणाऱ्या इलेक्शनमध्ये मी राष्ट्रवादीकडून इच्छुक होतो. पण काही कारणामुळे महिलेचं आरक्षण पडलं आणि त्यातून मी माझ्या पत्नी सौ सारिका मासुळकर यांना मी अजितदादा पवार, महाराष्ट्राचे राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री यांनी सारिकाला संधी दिली आणि मी सगळ्या मतदारांना हेच आवाहन करेल की येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण माझ्या कामाची पोचपावती आपण मतदानरूपी देसाल याबद्दल मला माझ्या मनात शंका नाही. आपल्या प्रकल्पात नीट पाहिलं आणि विकासाच्या मुद्द्यावर जर काम केलं आणि पाहिलं तर मासुळकर कुटुंबावर अतोनात प्रेम करणारा नागरिक इथं प्रचंड समुदायात आहे. पण आज 2 मासुळकरही आमने-सामने येत आहेत. आणि आपल्याकडं नव्याने चेहरा म्हणून सारिकाताईंचा मिळतोय. आज कुटुंबाचा पाठिंबा आणि कुटुंबांनी दिलेली एकमताने एकजूट. काय सांगाल कुटुंबाबद्दल? नक्कीच यामागे ज्यावेळेस मी समाजकारणात होतो आहे आणि त्यावेळेस मला माझ्या परिवाराने जे मी समाजासाठी झटतोय आणि ते झटत असताना त्यांनी एक मुखाने निर्णय केला की यावेळेस की परिवारातनं तू किंवा तुझी पत्नी या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायचं आहे. हा एकमुखाने त्यांनी पाठिंबा दिला आहे आणि त्यांचं बळ या ठिकाणी आज ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जातो, संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर प्रचारात त्या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे. याचा मला मनोमन आनंद आहे. कारण ज्यावेळेस एखादं कुटुंब, एखादा परिवार जर आपल्याबरोबर असेल, तर मग समाजात ज्यावेळेस मी मतं मागण्यासाठी उभा राहतो, त्यावेळेस माझी छाती अभिमानाने भरून येते. नक्कीच. आज राजकारण म्हणलं किंवा निवडणूक म्हणलं की आरोप, प्रत्यारोप हा होतच असतो, येतच असतो. पण आज नवीनच तुमच्यावर एक आरोप पडतोय की एक जातीय निर्माण करण्यासारखं आज बजरंग दलाचं काहीतरी तुमचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल होत आहेत. याबद्दल नक्की हा प्रकार काय होता आणि याबद्दल नक्की काय पॉझिटिव्हली काय माहिती होती? काय सांगाल? विरोधकांना खरं तर 10 वर्ष संधी या येथील नागरिकांनी दिली होती आणि त्यांच्याकडं विकास कामावर बोलण्यासाठी काहीच नाही याची मला कीव वाटते आणि त्यामुळंच त्यांनी स्वतः विकास केला नाही आणि मग काहीतरी दुसऱ्यांचं जाती-जातीमध्ये कसं तेढ निर्माण होईल, हेच बघून मतं मिळवण्याचं कारस्थान, कटकारस्थान त्यांनी रचलेलं आहे आणि जर तसे काही मुद्दे असतील तर माझ्यावर गुन्हे दाखल असते, की बाबा मी सामाजिक तेढ निर्माण केले. एक एन-सी सुद्धा त्यांनी दाखवावी. मी आज देखील राजकारणातून मी पैज लावतो, की बाबा एक एन-सी त्यांनी दाखवावी, की ह्याच्यामागं की बाबा यांनी समाजात तेढ निर्माण केल्या आणि तेढ निर्माण केल्याची एन-सी जर माझ्यावर असेल,
तर मी आज देखील विरोधकांना खुलं आव्हान देतो, की मी राजकारणातून कायमचा संन्यास घेईल आणि त्यांना पाठिंबा देईल. नक्कीच आपण एवढं चॅलेंजिंग भूमिका मांडतायत. हं. हाच संयम आणि हाच प्रामाणिकपणा बाळगून आज येणाऱ्या इलेक्शनाबाबतीत किंवा इतर थेट नागरिकांशी तेढ निर्माण होऊ नयेत म्हणून काय आवाहन कराल? मी आपल्या माध्यमातून एवढंच नागरिकांना आव्हान करतो, हं. की आपण जर मला माहिती आहे, मला खात्री आहे, की आपण मला नक्कीच येणाऱ्या माझ्या पत्नीला आपण या ठिकाणी संधी देणार आहात. 5 वर्षात मी विकासाचं राजकारण करेल. कुठलंही सामाजिक तेढ निर्माण होईल अशी माझी वर्तणूक राहणार नाही आणि सगळ्या समाजाला हाताला धरून या ठिकाणी मी आणि माझी पत्नी या ठिकाणी निश्चितच आपल्या प्रभाग नंबर 9 मध्ये विकासाचं राजकारण केल्याशिवाय मी राहणार नाही. नक्कीच आपण पाहू शकता जे मासोळकर दाम्पत्य आज या विकासाच्या मुद्द्यावर राजकारणासाठी नागरिकांच्या सर्व सुख सुविधा वेळेवर मिळण्यासाठी धडपडत आहे. पण याच मुद्द्यांना धरून आज त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप समाजात तेढ निर्माण होतील असे अक्षरशः फोटो जेव्हा व्हायरल होत आहेत तेव्हा ही एखाद्या जातीयतेवर जाऊन राजकारण पोहोचू नये यासाठी विशालदादा मासोळकर आणि त्यांच्या पत्नी सारिकाताई मासोळकर ह्या जरी चेहरा नववे असा तर तेवढ्याच नवेच्या दमाने जुन्यांना देखील घाम फोडतील. येणारं निवडणूक प्रचारात हे आपण पाहणार आहोत. मी राजू आरबोन, विक्टोरी कट्टा.